आपण बघत आहात आवाज कसमादेचा। निर्देशन पत्रात बैताडे सोनाली दत्तू विजयी झाल्याचं घोषित करत आहे। सटाणा नगर परिषदेच्या नूतन उपनगराध्यक्षपदी सोनाली दत्तूभाऊ बैताडे यांची सोमवार दिनांक 28 जुलै रोजी बिनविरोध निवड करण्यात आली। विद्यमान उपनगराध्यक्ष सुमित वाघ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत सोनाली बैताडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली। नगर परिषद सभागृहात बागलाणचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी कैलास चावडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सोनाली बैताडे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने तहसीलदार कैलास चावडे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली। निवडीनंतर नगराध्यक्ष हर्षदा राहुल पाटील, तहसीलदार कैलास चावडे, मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील यांच्या हस्ते सोनाली बैताडे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी सभागृहात उपस्थित नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। निवडीनंतर बोलताना नूतन उपनगराध्यक्ष सोनाली बैताडे यांनी सांगितले की उपनगराध्यक्ष पदावर सलग दुसऱ्यांदा काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे। मागील कार्यकाळात सटाणा शहरातील विविध विकास कामांची अंमलबजावणी करण्याची संधी मिळाली। आगामी काळात नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने काम करू अशी ग्वाही त्यांनी दिली। या निवड प्रक्रियेवेळी नगराध्यक्ष हर्षदा पाटील, गटनेते राहुल पाटील, चेतन रौदळ, मनीषा पवार, सीमा सोनवणे, जयश्री गरुड, संगीता सोनवणे, महेश सोनवणे, अलका बोरसे, मंगेश खैरनार, प्रतिभा खैरनार, हर्षवर्धन सोनवणे, विलास दंडगवाड, नितीन सोनवणे, रोशन सोनवणे, अनिल पाकळे, हमेरा शेख, मनीषा पाकळे, सुनंदा देवरे, लताबाई बच्छाव, रुपाली कोठावदे, तनुजा नांद्रे, चेतन मोरे, भूषण सोनवणे, रूप मुल्ला तसेच मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। बिनविरोध निवड जाहीर झाल्यानंतर सोनाली बैताडे यांनी शिवतीर्थ येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यानंतर समर्थक व हितचिंतकांनी फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण आणि जल्लोष करत त्यांच्या निवडीचा आनंद साजरा केला। Terima kasih.